या मैदानाच्या आतमध्ये होम ग्राउंड वरती कोतवडेच्या या होम ग्राउंड वरती कशा पद्धतीने खेळत होते ते पाहावं लागेल। 2-1 ची फील्ड इथे कायम असताना राईट टू लेफ्ट येण्याचा प्रयत्न, परंतु या इनिंगनी कोण निराशा, कोणताही पॉइंट घेतो तो माघारी परतलाय। डू ऑर डाय पॉइंट साठी इथे प्रयत्न करायचंय, पॉइंट घेऊन परतायचंय, अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागेल। ते रुपेश ओरपेला 5ची बचावफळी मैदानाच्या आतमध्ये राईट टू लेफ्ट येण्याचा प्रयत्न, मध्यभागी जर्सी क्रमांक 7 आणि यावी साइड किक लगावण्याचा प्रयत्न, पुरेपूर खोलवरती जाण्याचा इथे चाललाय आणि तेव्हा चांगला बचाव कोपरा रक्षकाच्या माध्यमातून आणि इथे टॅकल। मी सन्मान्य गजानन करतो की त्यांनी सन्मान्य राजेंद्र धुंदूर यांचं इथे या क्रीडा नगरीमध्ये गुलाब पुष्प देऊन सहर्ष स्वागत करावं। आवर्जून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी कोतवडे गावचे सन्मान्य आमचे मार्गदर्शक आणि प्रत्येक कबड्डीच्या ठिकाणी त्याची आवर्जून उपस्थिती ज्यांची आम्हाला पाहायला मिळते ते राजेंद्र धुंदूर यांचं आपण गुलाब पुष्प देऊन पुष्पगुच्छ देऊन या क्रीडा नगरीमध्ये स्वागत करीत आहोत। आपल्यासारखे मार्गदर्शक मंडळी इथे उपस्थित असणं हे एखाद्या आयोजित मंडळासाठी खूप लाभदायक असतं, प्रेरणादायी असतं। यावर्षीच आपली प्रेरणा आमच्यासाठी लाभत राहू अशी आपल्याला विनंती करतो। धन्यवाद। त्याचबरोबर NSCB मध्ये कार्यरत असणारे सन्माननीय अजयजी कांबळे यांचंही आपण गुलाब पुष्प देऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतोय। मी गजानन बारगुडे साहेब आपल्याला विनंती करतो, NSCB खूप महत्वाची आहे कारण या स्पर्धेचा साऊंड लाईट व्यवस्था त्यांच्यामुळेच अखंडित राहील अशी अपेक्षा बाळगूया आणि त्यांना इथे आपण शुभेच्छा देऊया। त्यानंतर सन्माननीय चंद्रकांत पिळणकर साहेब यांचंही आपण या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत करणार आहोत। दरम्यान बोलूया मॅचच्या दिशेने टीम वर्क सक्सेसफुल पाहायला मिळाले आणि यावी सक्सेसफुल आणखीन एक टॅकल पाहायला मिळतोय। ओम साई कोतवडे संघ इथे हावी ठरलाय, पॉइंट टेबल आहे 13-1 13-1 12 गुणांची बढत कोतवडे संघाकडे। पुन्हा एकदा जर्सी क्रमांक इथे आपल्याला पाहायला मिळतो 64 रोशन पनवडे। त्याचप्रमाणे या स्पर्धेला उपस्थित असणारे सुहासजी मयेकर यांचा यथोचित सन्मान करतील गजानन बारगुडे। चढाई पूर्ण करून माघारी परतलाय एम क्रेडिट पाहायला मिळतंय। चिन्मय सुर्वे यावी प्रयत्न करताना इथे दिसेल 2-1 ची फील्ड आहे, राईट लेफ्ट खेळण्याचा प्रयत्न याचा वारंवार इथे पाहायला मिळालाय आणि यावी लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने तो खेळतो। त्याचप्रमाणे कोतवडे गावचे सुपुत्र राजेंद्र भोसले हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। पोलीस क्षेत्रामध्ये कार्यरत करत होते, त्यांना देखील सन्मानित करतील गजानन बारगुडे। ठरले 4ची बचावफळी आहे आणि पुन्हा एकदा इथे विश्वास दाखवला गेलाय रुपेश ओरके वरती। रुपेश ओरपेला यावी थर्ड स्पेस। त्याचप्रमाणे सुहास फिटनेसचे मालक आमचे मित्र सुहास मोहिते यांना देखील सन्मानित करतील गजानन बारगुडे। त्यांनी खूप डीपली जाण्याचा प्रयत्न इथे केला गेला होता, त्यामुळे या ठिकाणी सुदेशजी कोलगे यांचं आगमन झालेलं। मी विनंती करतो संतोष सुनील कोलगे यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे। सुरेश भोसले यांना विनंती करतो आपण देखील या ठिकाणी व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे। सुरेश भोसले सहभागी झालेले संघ आपल्याला विनंती आहे, आपल्याला थर्ड कॉल दिल्यानंतर पुढील सामना जो पुकार दिला जाईल, थर्ड कॉल दिला जाईल, त्या संघाने शेवटची 2 मिनिटं असताना मैदानाच्या जवळ उपस्थित राहणं खूप बंधनकारक आहे। कारण सामना संपल्यानंतर आपल्याला फक्त 2 मिनिटं दिली जातील आणि या 2 मिनिटांमध्ये आपल्याला मैदानावरती ताबा घ्यायचा आहे। आपण सुरेश कोलगे यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते सुरेश भोसले यांना सन्मानित करायचं आहे। सुरेश कोलगे यांना विनंती करतो मैदानावरती जर ताबा घेतला नाही तर कमी वेळेचा सामना तो खेळवला जाईल, याची कृपया सर्व संघाने नोंद घ्या। आपल्याला थर्ड कॉल सुरू असलेल्या सामन्याला दिल्यानंतर आपण मैदानाच्या जवळ शेवटच्या 2 मिनिटांमध्ये उपस्थित राहणं अनिवार्य आहे आणि त्याचबरोबर सामना संपल्यानंतर लगेचच आपल्याला मैदानावरती ताबा घ्यायचा आहे। या दृष्टिकोनातून सज्ज राहा। आपण जर मैदानावरती दाखल होण्यासाठी विलंब केला तर मात्र आपल्याला दंडित केलं जाईल आणि त्याला पूर्णतः जबाबदार आपला संघ राहील। मागून कोणती तक्रार आयोजक किंवा पंच पॅनल आपल्यावरती घेणार नाही याची कृपया नोंद असू द्या। आयोजकांच्या वतीने आपल्याला ही सूचना इथे दिली जाते।
नवी जर्सी क्रमांक 5 चढाई करण्यासाठी इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये राजीव पनवडेला इथे आपण पाहतोय. शुभम पाटील डॉक्टर नानासाहेब फाउंडेशन बाळगुण संघाचा खेळाडू विनंती आहे आपण स्टेजवर संपर्क साधायचा आहे. सुनील कळंबटे आपणाला देखील विनंती आहे आपण स्टेजवर संपर्क साधायचा आहे. चेतन पाटील प्रत्येक संघाच्या संघनायक किंवा व्यवस्थापक किंवा खेळाडू यांनी या ठिकाणी आपण अल्प पॉवर दिलेला आहे त्याचे घेऊन जायचं आहे. लगेच आपल्या ताब्यात घ्या, सहकार्य करा. जे संघ स्पर्धेत सहभाग घेतलाय त्या संघातील एक खेळाडू व्यवस्थापक किंवा काय कर्णधार यांना विनंती करतो आपण आपला अल्प पॉवर इथून घेऊन जायचं आहे. त्याचप्रमाणे रत्नागिरी तालुका हौशी कबड्डी असोसिएशनचे सन्माननीय सदस्य निनाद पाटील सर यांचं आगमन झालंय. मी विनंती करतो आपण व्यासपीठाच्या दिशेने आसन असतो. कोथवडे इंग्लिश स्कूल कोथवडेचे मुख्याध्यापक पवार सर यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी रोख रुपये 500 या ठिकाणी दिलेले आहे. मंडळाच्या वतीने त्यांचं खूप खूप आभार, धन्यवाद सर. पुणे चिन्मयीला इथे आपण पाहतोय. फर्स्ट हाफ मध्ये त्याची कमाल पाहायला मिळाली नाही. सेकंड हाफ मध्ये काही धमाल आणण्याचा प्रयत्न करेल का? आपल्या संघाला या स्पर्धेमध्ये कायम जर ठेवायचं असेल तर कुठेतरी चिन्मयीला आपला बहादर खेळ करणं गरजेचं आहे. यावेळी रेड साठी मैदानाच्या आतमध्ये यावेळी रुपेश ओरपेला थोडंसं मागे ठेवलंय आणि रोशन पनवडेने तिसऱ्या चढाईची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन, कारण इथे सुपर टॅकल आहे आणि इथे अनुभवाची गरज असते. त्यामुळे रोशनने या थर्डची जबाबदारी स्वतःवरती घेतली आणि रुपेशला थोडंसं मागे ठेवलंय. एक चांगली रणनीती, चांगला गेम प्लॅन मैदानाच्या आतमध्ये. चिन्मय मध्यभागी आणि चिन्मयच्या दिशेने डॅश करून पंचांच्या माध्यमातून काय येईल निर्णय पाहूया. ऑल आउट 3+2 ऑल आउट. जबरदस्त कामगिरी यावी पाहायला मिळाली. रोशन पनवडे, रोशन अशी कामगिरी या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त खेळ, जबरदस्त रेड आणि 5 पॉइंटची कमाल धमाल सुपर रेड इथे पाहायला मिळाली आणि रोशनने यासाठी रेड आपल्या अंगावरती घेतली. ही जबाबदारी स्वतःवरती घेतली आणि तो मैदानात दाखल झाला होता. एक बहादर खेळ रोशनच्या माध्यमातून. या जर्सी क्रमांक 4 संपूर्ण संघ रिलाईव्ह झालाय. यावी सुंजार रत्नागिरी जर्सी क्रमांक 01 यावी मैदानाच्या आतमध्ये रुपेश ओरपे ज्याला आपण फर्स्ट हाफ मध्ये थर्ड करताना पाहत होतो. तर रुपेश ओरपे यावी मैदानाच्या आतमध्ये. रत्नागिरी तालुका हौशी कबड्डी असोसिएशनचे सन्माननीय सदस्य आमचे मित्र निनाद सर पाटील यांचं आगमन झालंय. गजानन बारगोडे यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. तनेरी ऋषिकेश तांबे ऋषी आपल्या संघाला देईल का खुशी हे ते पाहणं गरजेचं आहे. फुल हाऊस क्रीडांगण ओमसाई कोथवडे. अतिशय जबरदस्त खेळ या क्रीडांगणावरती या ओमसाईकडून पाहायला मिळाला. आणखी एक जबरदस्त कमाल कॉर्नर अटॅक जर्सी क्रमांक 2 इथे जरूर म्हणावं लागेल. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. जबरदस्त कामगिरी जर्सी क्रमांक 2 कडून ते पाहायला मिळाले. खेळाडूंना विनंती आहे आपण जो अल्प पॉवर केळी दिलेला आहे तो डस्टबिन मध्येच टाकायचा आहे. या हायस्कूल आहे ते नोंद घ्यायची आहे. सहकार्य करायचं, कचरा कुणीकडे टाकू नये. धन्यवाद. सामना संपण्यासाठी शेवटची 5 मिनिटं. यानंतर होणारा सामना ओमसाई गणेश प्रतिष्ठान मनोस्फूर्त कोथवडे. थर्ड अँड फायनल कॉल. ओमसाई गणेश प्रतिष्ठान मनोस्फूर्त कोथवडे. थर्ड अँड फायनल कॉल. आपण मैदानाच्या दिशेने उपस्थित राहायचंय. सुरू असलेला सामना संपल्यानंतर लगेचच आपल्याला मैदानावरती ताबा घ्यायचा आहे. या दृष्टिकोनातून सज्ज राहा. ओमसाई गणेश प्रतिष्ठान मनोस्फूर्त कोथवडे यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी आपल्याला थर्ड अँड फायनल कॉल. चिन्मय सुरभे शेवटच्या 5 मिनिटांमध्ये जाता जाता काही यादगार क्षण आणि या नवीन सीझनला नवीन पर्वाला सुरुवात करत असताना काही आठवणी आपल्या या मैदानामध्ये ठेवून जाण्याचा प्रयत्न करेल का ते इथे पाहायचं. परंतु दुसऱ्या बाजूने आपण विचार केला तर ओमसाई कोथवडे संघाने मात्र इथे आपला दमखम दाखवला. अतिशय अप्रतिम खेळ त्यांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळालाय. शेवटची 4 मिनिटं मैदानाच्या आतमध्ये जम्प टच करण्याचा प्रयत्न. टच अँड जम्प. कॉर्नर इनच्या दिशेने चाललेला फुटवर अटॅक पाहायला मिळतोय. कव्हर फ्रंट ब्लॉकला आणि त्यानंतर कॉर्नर जर्सी क्रमांक 9 सुचित इरमलचा सपोर्ट आहे. सक्सेसफुल टॅकल पाहायला मिळालाय. पॉइंट इथे मिळतोय ओमसाई कोथवडे संघाला. एका बाजूला सुचित इरमल तर दुसऱ्या बाजूला अनिकेत रामाडे. हे 2 कॉर्नर अटॅकर अतिशय बहारदार खेळ करताना आपल्याला इथे दिसत आहेत.
जर्सी क्रमांक 01 रुपेश उर्फे ज्याच्या वेळी रुपेशला संधी मिळाली, ज्याच्या वेळी रुपेश वरती भरोसा दाखवला गेला त्याने आपला बहारदार जर्सी क्रमांक 13 चिन्मय शेवटचे 3 मिनिटे बाकी आहेत आणि यानंतर होणारा आजच्या दिवसातील तिसरा सामना डॉक्टर नानासाहेब मयेकर फाउंडेशन मालगुण धूत बाबेश्वर मेळचोळे संघनायक संघ व्यवस्थापक आपण याची नोंद घ्या आणि आपण सज्ज राहा. डॉक्टर नानासाहेब फाउंडेशन मालगुण धूत बाबेश्वर मेळचोळे सुरू होणारा तिसरा सामना इथे असेल. यानंतर सुरू होणार दुसरा सामना ओमसाई गणेश प्रतिष्ठान मनोस्फूट कोथवडे संघ व्यवस्थापक संघनायक आपला संघ मैदानाच्या दिशेने उपस्थित राहू द्या. सुरू असलेला सामना संपण्यासाठी काहीच मिनिटांचा अवधी शिल्लक आहे. एक सिंगल पॉइंट इथे मिळतोय संसार रत्नागिरी संघाला डोर जर्सी क्रमांक 17 ज्याला उशिराने मैदानाच्या आतमध्ये आणला गेलाय तो इथे खतरा निर्माण करेल का पाहूया. सौरभ बलेकरला इथे आपण पाहतोय 2-1-2 ची फळी इथे सजवली गेली आणि यावेळी चिन्मयकडून थोडीशी घाई इथे आपल्याला पाहायला मिळाली. डबल माइंडेड दुविधा मनस्थितीमध्ये पाहिजे तसा टॅकल होऊ शकला नाही, त्यामुळे आत्मविश्वास थोडासा कमी चिन्मयच्या माध्यमातून या टॅकल मध्ये पाहायला मिळाला. जर्सी क्रमांक 11 ऋषिकेश तांबे इथे दाखल झालाय. बहारदार ओमसाई कोथवडे संघाने या मैदानावरती करून दाखवलंय. बहारदार खेळ लाजवाब खेळाचं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून इथे आपण पाहिलंय. सुरुवातीपासून चढवला गेलेला हल्ला, पहिलाच केला गेलेला टॅकल आणि त्यानंतर झालेल्या चढया आणि याला कारण असेल तर रुपेश उर्फे रोशम परवडे यांच्या माध्यमातून जो खेळ इथे बहरला त्यामुळे एक चांगलं लीड इथे घेतले गेले. शेवटचे 1 मिनिट इथे बाकी आहे, लास्ट मिनिट इथे बाकी आहे आणि इथे मात्र टॅकल होतोय. जर्सी क्रमांक 9 घालून खेळणारा हा खेळाडू मैदानाच्या बाहेर जाईल. जर्सी क्रमांक 3 अथर्व शिंदे कॉर्नर इंच्या दिशेने ड्रॅग टू टच करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून इथे केला गेलेला पाहायला मिळतोय. कॉर्नर अटॅकर इथे सज्ज झालाय अनिकेत रामाणे आणि तो यावेळी गारद होते, तो यावेळी मैदानाच्या बाहेर. जर्सी क्रमांक 17 यावेळी चढाई करताना सौरभ बलेकर बॅक टू बॅक दुसरी रेड कॉर्नरच्या दिशेने रेड वॅलिड करण्यासाठी चाललेला त्याचा प्रयत्न. फ्रंट ब्लॉक डिफेंडर करतोय, मिडल लाईन क्रॉस, त्यामुळे तो जाईल मैदानाच्या बाहेर, सेफ राहील तो रायडर. जर्सी क्रमांक 4 या विक्रांगाच्या बाहेर अमित पवार. सामना इथे समाप्त आणि पहिली विजयी सलामी देताना या होम ग्राउंड वरती खेळणारा ओमसाई कोथवडे संघ विजयी संघाचा हा